नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे। मोठ्या प्रमाणावरती प्रचार जो आहे तो केला जात आहे। स्थानिक आमदार असतील, माजी खासदार असतील, यांच्याकडनं प्रचार जो आहे तो केला जात आहे। खऱ्या अर्थाने भाजपाकडनं जोरदार असा प्रचार जो आहे तो केला जात आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच सभा घेतलेली, त्यानंतर वातावरण जे आहे ते वेगळ्या पद्धतीने गेले। त्यामुळे नेमकं भाजपाची परिस्थिती काय राहणार आहे, भाजपाला जिंकण्याचे विश्वास किती आहे, यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार राजेश पाडवी आहे। सर, काय सांगणार, कशा पद्धतीने निवडणुका होत आहे, प्रचार कसा केला जातोय आपल्याकडनं? प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी आमचे 2 नगरसेवकचे उमेदवार आणि स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय मकरंदभाई पाटील, आम्ही सर्व प्रभागामध्ये त्या ठिकाणी कॉर्नर मीटिंग घेतोय, त्या ठिकाणी प्रचार फेऱ्या करतोय। अतिशय चांगला आता असा प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला मिळतोय। लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आमच्या सोबत आहेतच, परंतु इतर योजना देखील केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या वृद्धांसाठी असतील, विधवांसाठी असतील, किसानसाठी असतील, जे अशा सर्व प्रकारच्या योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आणि खास करून त्या ठिकाणी घरकुलाची योजना देखील आहे, त्या माध्यमातून आम्हाला सर्वच ठिकाणी चांगला त्या ठिकाणी प्रतिसाद जनतेकडून मिळतोय। अतिशय उत्साहात त्या ठिकाणी वातावरण भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे। या ठिकाणी आम्हाला विरोधक नाही, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी आम्हाला विरोधक आहे, काही MIM आहे, इतर काही पक्ष आहे, परंतु खास आमचं मेन विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत। सर, पण राज्यात आपण तिघी सत्तेदार मात्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकमेकांच्या विरोधात लढतायत, त्यामुळं एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप देखील केले जाणार आहेत। कशा पद्धतीने या आरोपांना उत्तर देणार आहेत आणि नेमकं कसे मुद्दे राहणार आहेत नेमके आपलेवाले यांच्या विरोधामध्ये? जे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जी काही कामं केली आहेत, केंद्राची असेल, राज्याची असेल, आणि आम्ही या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जी काही जनसेवेची, लोकसेवेची कामं केलेली आहेत, ती खास करून आम्ही ती कामं लोकांपुढे मांडतोय की आम्ही ह्या भागामध्ये काय काय विकास केलेला आहे। मागच्या 4 वर्षापासून या ठिकाणी प्रशासक होता आणि मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी आपलं सरकार नव्हतं। 2.5 वर्ष आपल्याला त्या ठिकाणी महायुती सरकार आलं। त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जो निधी ह्या शहरासाठी आणला, ग्रामीण भागासाठी आणला, तो त्या ठिकाणी आपण ते कामं त्या ठिकाणी दाखवून लोकांना आपण सांगतोय की 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये तेवढ्याच पिरियडमध्ये भरपूर निधी आम्ही शहरासाठी आणला। त्या ठिकाणी आम्ही रस्ते केलेत, गटारी केल्यात, लाईट दिलीत, पाण्याची सुविधा केली। अतिशय महत्वाकांक्षी अशी इथली योजना शहादे शहराला अजूनही दर 3 दिवसाआड ह्या ठिकाणी पिण्याचं पाणी मिळतंय। त्यासाठी आम्ही खास करून मी आमदार म्हणून त्या ठिकाणी हा मुद्दा मांडून माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे वारंवार मागणी करून ह्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना आपण त्या ठिकाणी मागच्या वर्षी मंजूर केली। 89 कोटीची योजना आहे, त्याच्यामुळे त्याचं काम देखील सुरू आहे। त्या योजनेमुळे ह्या शहादे शहरातील सर्व नगरपालिका हद्दीतील नागरिकांना त्या ठिकाणी दररोजचं पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे। तर ह्या दृष्टीने ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे। त्यानंतर आम्ही भुयारी गटारीची योजना त्या ठिकाणी आम्ही आणतोय। त्यानंतर रस्ते आपण चांगले करण्याचं त्या ठिकाणी नियोजन केलंय। त्यानंतर हद्दवाढ जी आहे ह्या शहरात झालेली नाही, म्हणून जो काही शहराच्या बाहेरचा जो वाढीव भाग आहे तिथं रस्ते नाही, भौतिक सुविधा अजून तिथं नाही, परंतु हद्दवाढ अंतिम टप्प्यामध्ये आमचा हद्दवाढीचा प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित आहे। तो लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगून त्या ठिकाणी मंजूर करून हद्दवाढीतले रस्ते आणि भौतिक सुविधा सर्व नागरिकांना येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुरवणार आहोत। सर, पण महायुती झाली नाही, त्यामुळे इतर पक्षांना किंवा इतर उमेदवारांना याचा फायदा होईल असं वाटत नाही का? कारण की ऐन म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती युती होईल अशी देखील चर्चा होती, जिल्ह्यात देखील तशीच परिस्थिती होती। काय युती झालेली नाही आणि याचा परिणाम जो आहे तो नेमका काय होणार आहे? या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, मी आमदार आहे या ठिकाणी, आणि विरोधामध्ये त्या ठिकाणी आम्ही सरकारमध्ये शिवसेना आहे, सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून मी कामं त्या ठिकाणी आणलेली, ते देखील त्यांच्या पक्षाचे या ठिकाणी नगरसेवक नव्हते आणि कुठले पदाधिकारी देखील नसल्याने ते त्या ठिकाणी कामं करू शकले नाही, निधी आणू शकले नाही। म्हणून मी एक जबाबदार आमदार म्हणून ह्या सर्वच भागामध्ये त्या ठिकाणी सर्वच लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वच परिसरामध्ये आम्ही कुठला भेदभाव न करता, राष्ट्रवादी किंवा शिवसेना असं भेदभाव न करता आपण सर्वच भागामध्ये त्या ठिकाणी योजना त्या ठिकाणी आणल्यात आणि भौतिक सुविधा त्या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न केला। म्हणून आम्ही त्या ठिकाणी सांगू शकतो की हे कामं आम्ही आणलेली आहे, म्हणून आमच्यामध्ये कुठलाही वाद होणार नाही आता तरी। सर, पण आपण एक विधानसभेमध्ये 2 आपल्या नगरपालिका ज्या आहेत, त्यामुळे त्या नगरपालिकेच्या पुढच्या वेळेस काय रूपरेषा राहणार आहे आपल्याकडनं आणि नेमकं आपल्याला आव्हान जे आहे ते कोणाचे राहणार आहे आणि जिंकण्याचा विश्वास किती आपल्याला? शहादा नगरपालिकेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे की मागच्या वेळेस भारतीय जनता पक्ष ह्या ठिकाणी नगरपालिका होती, ह्या वर्षी देखील म्हणजे यंदा देखील ह्या वेळेस देखील भारतीय जनता पक्षाच्या ठिकाणी नगरपालिका राहणार आहे। कारण जो काम ह्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये मी जे केलेलं आहे ते लोकांना त्या ठिकाणी दिसून येणारं काम आहे आणि आपण त्यांना आश्वस्त केलंय की ज्या ज्या भौतिक सुविधा अपुऱ्या आहेत, जसे पाण्याची सुविधा
ती पाण्याची सुविधा आम्ही पूर्ण केलेली आहे. आता म्हणजे लोकांना आमच्यावरती विश्वास निर्माण झालेला आहे. जे भुयारी गटर आहे, जे पाणी गावामध्ये साचतं ते बाहेर काढण्यासाठी आम्ही भुयारी गटरची योजना आपण ह्या ठिकाणी आणतोय आणि त्याच्या देखील अंतिम टप्प्यामध्ये तांत्रिक मान्यता देखील त्या ठिकाणी मिळालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये मंजुरी आणि निधी उपलब्ध झाला की त्या कामाला देखील सुरुवात होईल आणि रस्ते देखील चांगले होतील, उद्यानं चांगले होतील, पाण्याची सुविधा चांगली आम्ही त्या ठिकाणी करतोय. अशा पद्धतीने शहराचं चेहरा मोहरा बदलण्याचं त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. त्या दृष्टीने आम्ही काम करतोय म्हणून नक्कीच याचा फायदा आम्हाला या ठिकाणी होणार आहे. निश्चितच केलेल्या कामांच्या जोरावरती लेखाजोखा मांडून निवडणुका लढल्या जात आहेत आणि केलेल्या कामामुळे आम्हाला यश मिळेल असं वक्तव्य जे आहे ते आमदार राजेश पाडवी यांनी केलेलं आहे. जितेंद्र पैसारे, TV9 मराठी, शहादा, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.